नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अभय बोरसे सर, जे मागच्या 20 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली वेगवेगळ्या सेक्टरवर आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे, आणि त्याच्यातनं पण ते कन्सल्टिंगमध्ये जास्त आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. तर आपण गप्पांची सुरुवात अशी करूया, ते म्हणजे सगळ्यात आधी मला विचारायचं आहे तुमच्या अगदी लहानपणापासून, म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं? मी बेसिकली निफाड तालुक्यातला निफाडचा आहे आणि 12वी पर्यंत शिक्षण निफाडमध्ये झालेलं आहे. वैनेते विद्यालयात झालेलं आहे. तिथून 12वी नंतर संजीवनी एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव येथे बीला ऍडमिशन घेऊन तिथून ग्रॅज्युएट झालेलो आहे. आणि त्यानंतर मग काही ठिकाणी प्रॅक्टिस करून जॉब करून नंतर 2003 पासून एक कन्सल्टिंग स्वतःचं काहीतरी असावं म्हणून एक कन्सल्टिंग फर्म स्थापन करून प्रवास सुरू केलेला आहे. क्या बात आहे. मग या क्षेत्रातल्या आता काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण यामध्ये बरंच आहे. तर अशा लोकांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोके संभवतात. म्हणजे जरी तुम्ही डिझायनिंग मध्ये असला तरी सुद्धा जेव्हा ते साईटवर एक्झिक्युशनची वेळ येते तेव्हा बऱ्याचदा चुका होण्याचा चान्स असतो. तर मग तुम्ही ते डिझायनिंग त्या अँगलनं काही सांगता का, किंवा काही चेंज करून देता का, सो ते सर्वसाधारणांना पण समजेल वगैरे अशा दृष्टीनं? ड्रॉइंग हे लोअर लेवलच्या लेबर्स आणि कार्पेंटर्स, बाइंडर यांना समजेल असेच बनवावं लागतं. म्हणजे त्यानुसार ते ड्रॉइंग नुसार ते प्रॅक्टिकल साईटवर इम्प्लिमेंट करतात. बरोबर. आणि त्यानुसार मग तिथे एक्झिक्युशन होतं. ड्रॉइंग जर चुकीचं असेल तर मग साईटवर थोडस त्यांना इम्प्लिमेंट करायला वगैरे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बरोबर. दुसरं एक महत्वाचं म्हणजे कुठल्याही स्ट्रक्चरल कन्सल्टंट कडून डिझाईन करून घेणे आणि दुसऱ्या कोणाकडनं डिझाईन करून घेणे, याच्यामध्ये काय फायदे असतात जे भविष्यातले तुमचे तोटे वाचवू शकतात? स्ट्रक्चरल डिझायनर कडनं करून घेतलं तर तो प्रॉपरली लोड कॅल्क्युलेशन्स आणि IS कोडच्या माध्यमातून त्याचा सर्व हे करून तो डिझाईन करत असतो. आणि तुम्ही नॉन टेक्निकल माणसाकडनं केलं तर त्याच्या पास्ट एक्सपिरियन्स नुसार तो त्याच्यात किती बार टाकायचे आणि किती हे टाकायचं ते ठरवत असतो. मग त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते ओव्हर साईड पण जाऊ शकतं, कॉस्टली पण पडू शकतं, किंवा काही वेळेस प्रॉपरली 2 बारच्या ऐवजी 4 बार असेल लागणार असेल, 2च टाकले तर मग ते फेल्युअर सुद्धा होऊ शकतो आणि त्यांनी कोलॅप्स वगैरे काही अशा गोष्टी होऊ शकतात. नक्कीच. दुसरा एक थोडा वेगळ्या प्रश्नाकडे होते, म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर खरं तर आता प्रशासनानं काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे. तर शासनाने तशा पद्धतीने सुविधा वगैरे देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे प्लॉट्स वगैरे डेव्हलप करून, लाईट पाण्याची सोय करून, बाकीचं तर इंडिव्हिज्युअल कोणी पण ते बांधू शकतं, करू शकतं. पण बेसिक नीड्स, रोड रस्ते वगैरे प्रॉपर पाहिजे, तर मग शहराचा विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होईल आणि इतर कंपन्या वगैरे रोजगार निर्मिती पण चांगल्या पद्धतीने होईल. नक्कीच. पण मग यासाठी प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे चांगले रस्ते लवकरात लवकर होण्यासाठी प्रशासनाने टाइम फ्रेम मध्ये काम केलं पाहिजे. समजा एखादा रस्ता घेतला तर तो पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये झाला पाहिजे, त्याची क्वालिटी वगैरे सर्व मेंटेन राहिली पाहिजे. या गोष्टी प्रशासनाने करायला पाहिजे आणि फंड्स वगैरे दिला पाहिजे त्या गोष्टीला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर स्टील सिलेक्शनच्या वेळेला काय पॅरामीटर जनरली बघितलं पाहिजे ते स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुम्ही काय सांगाल? स्टीलची डक्टिलिटी कशी आहे, त्याचे जे त्याचं टेस्ट सर्टिफिकेट येतं कंपनीचं ते बघितलं पाहिजे. आणि ते जे कामगार आहेत त्यांना बाइंडिंग करण्यासाठी इझी जात आहे या पद्धतीने पण बघितलं पाहिजे, तर ते होईल. बरोबर आहे. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलेलं किंवा कधी ऐकलेलं किंवा असं काही? ऐकलेलं आहे ना. बरोबर. मग त्याच्या सर्व्हिस डिलिव्हरी संदर्भात काही फीडबॅक?
सर्व्हिस वगैरे चांगली आहे. हं. आणि बेसिकली कसं मी कन्सल्टंट असल्यामुळे डायरेक्ट ओनर कडे ती पर्चेसिंग बरोबर बरोबर त्याच्यामुळे ओनरला आपण सजेस्ट करतो, पण तो नेमकं कुठून घेईल हे कळत नाही आपल्याला, ते सांगता येत नाही. बरोबर आहे. दुसरा आतापर्यंत काम केलेला प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? मी तर छोटे छोटे बंगलोज वगैरे केले. आता सध्या मागच्या वर्षी एक G+5 श्रमिक नगर मध्ये बिल्डिंग तयार केली. 15 फ्लॅट्स होते आणि 2 शॉप्स होते त्याचे. तर लो इन्कम ग्रुप साठी त्या बनवलेली होती. त्याचं आर्किटेक्ट आणि कन्सल्टिंग माझ्याकडेच होतं. बालाजी डेव्हलपर्स म्हणून बिल्डर होते, त्यांनी ती बनवली. प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे आणि लोक राहतात आहेत तिथे. बरोबर आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग? स्पॅन वगैरे असेल किंवा मोठं कॅन्टिलिव्हर वगैरे असेल तर मग काही मित्र वगैरे आहेत, त्यांच्याकडे बरेचसे प्रोजेक्ट झालेले आहेत, तर मग त्यांचा गायडन्स वगैरे घेऊन ते. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात मध्ये आता नवीन जे फ्रेशर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, नवीन इंजिनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे जो आपण थिअरॉटिकल शिकतो त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल खूप वेगळं असतं. बरोबर. त्याच्यामुळे सुरुवातीला चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा चांगल्या कन्सल्टंटकडे जॉब करून बेसिक गोष्टी शिकून घेतल्यानंतरच पुढचं गोष्टी हे केल्या पाहिजे. म्हणजे पुढे कन्सल्टंट व्हायचं का कॉन्ट्रॅक्टर व्हायचं ते ठरवलं गेलं पाहिजे. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर अभय बोरसे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की आधी चांगला एक्सपिरियन्स तुम्ही घेतलात तर तुम्हाला हे फील्ड थेअरी बरोबर प्रॅक्टिकली सुद्धा कसं आहे ते कळेल, त्यातल्या काही काचाखोचा अडचणी समजतील आणि मग तुम्ही या क्षेत्रामध्ये स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करा. तुम्ही या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू.